कुठे जातोय आपण? नमस्कार मित्रांनो असं बोलायचं. नमस्कार मित्रांनो. आणि त्यांच्या मैत्रिणींनो. बोल ना तू. बोल. बोलतो. अरे यार मी काय शिकवतो बोल तर. तुम्ही पहिला. आता मी पहिलाच बोलतोय मग नंतर तू बोल. नाही. अरे हे काय? हॅलो, बोल. नमस्कार मित्रांनो. नमस्कार मित्रांनो. आणि त्यांच्या मैत्रिणींनो. बोल. त्यांच्या मित्रांनो. हा, त्यांच्या मित्रांनो. त्यांच्या मैत्रिणींनो तुम्हाला आमचा नमस्कार. तुम्हाला आमचा नमस्कार. आमच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आमच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आम्ही आता फिरतोय कोल्हापूरमध्ये. आम्ही आता फिरतोय कोल्हापूरमध्ये. हा, आता चाललोय ज्योतिबाला. आता चाललोय ज्योतिबाला. हा, आणि आमची गाडी चालवतात आहे पप्पा. तू कुठे बसलायस? काय काका मांडीवर. तर मित्रांनो आता आम्ही पोचलो आहे आपलं ज्योतिबाच्या इकडे. पण हा सुंदर नजारा तुम्हाला दाखवण्यासाठी आम्ही थांबलो जरा. समोर रेनबो पण आहे. इंद्रधनुष्य दिसतोय कॅमेरामध्ये का माहित नाही ते आहे. हा बघा इंद्रधनुष्य. आता आम्ही जस्ट ज्योतिबाला पोचलो आहे. हे बघा ज्योतिबाचं मंदिर. नाही आता नाही, सॉरी. सांगितलं गर्दी तुम्ही जावा. नाही रे, गर्दी आहे. गर्दी आहे. टाइम जाईल आपल्याला. टाइम खूप जाणार. नारळ कापूर नारळ कापूर. तर आम्ही गाडीला पाणी पाजतोय. कारण गरमी गरमी नाही, काय चिकटलंय. अरे काय माहिती जरा काचेवरती पण मारताय काय? सॉरी. आणि रात्री काय दिसणार पण नाही. चला मारा. नाही बघा जरा तिचं तोंड धुतंय. म्हणजे कसं आपण फेस वॉश करतो ना तसं तिचा फेस वॉश करायला आम्ही जरा गाडीचा धुतलं बस. बैल आहे की गाय आहे कोणाला माहित. आहे 712 हॉटेल. अरे वा खूप सुंदर. लहान मुलांनी कृपया विहिरीच्या आतमध्ये डोकावू नये. मांसाहार करून तुळशीला हात लावू नये.
हां पवार साहेब, हो. आम्ही दुसऱ्या हॉटेलला आलो त्याबद्दल तुमचे 2 शब्द जरा होऊन जाऊ दे. काय ॲक्च्युली आम्ही सातबाराला गेलो. सातबाराला गेलो पण नाही, पण आता वेगळ्या काहीतरी वेळेला पछाडलेला बोललो जाऊया. पछाडलेला आलो. पछाडल्यामध्ये एकदम जेवण पछाडल्यासारखं दिसतंय आम्हाला एकदम. म्हणजे वहिनीला जेवण personally आवडलं. आवडलंय. एक वाडा पछाडले. एक वाडा पछाडलेला. आवडलं ना? कोल्हापुरी जेवण आहे. माझ्या मिसेसला कोल्हापुरी ते तर कोल्हापूर होतं म्हणजे पण मला सेमच वाटेल. Same. नाही, माझ्या tasty आहे. सौभाग्यवतीला रस्सा खाऊन बघ. माझ्या सौभाग्यवतीला जेवण आवडलं. प्लस माझ्या त्या पिल्लूला जेवण आवडलं. आवडलं ना? मुंबई पुणे बँगलोरी रोडला एक वाडा पछाडलेला एक पण वाडा हॉटेल आहे. पछाडलेला. आवर्जून प्रेक्षकांनी आमच्या भेट द्या. हां. तर आम्ही हॉटेल चेंज करण्याचं कारण असं आहे की आम्ही जेव्हा तिथे गेलो तेव्हा आम्ही तिथे बसलो आणि मी ऑर्डर करत होतो. तर एकदा व्हेजमध्ये आम्हाला खिचडी खायची होती किंवा जे काय खायचं होतं ते अवेलेबल नव्हतं. अंडा भुर्जी ह्याला खायची होती तर अंडा भुर्जी पण अवेलेबल नव्हती आणि त्यांनी सांगितलं की फक्त थाली मिळणार. ओ माय गॉड, सी गाईस सी. बघा खरंच पछाडलेलं. अजून एकदा चालू करतो तर आपण जाताना. मुद्द्यावर आहे ना. हां तर सॉरी आम्ही बोल. जेव्हा जेवायला बसलो ना त्याने मला आणि ह्याला एक अख्खी थाळी जाणार नव्हती, मग आम्हाला शेअर करायची होती. तर आम्ही शेअरिंगसाठी बोललो एकच हवी आहे. तर त्याने सांगितलं आमच्याकडे कंपल्सरी प्रत्येकाने एक थाळी घ्यायची. तर ही कंपल्सरी हे जे केलं ही जी जबरदस्ती होती त्यासाठी, कारण की उगाच 2 आम्ही घेणार आणि आम्ही खाणार नाही त्याचे पैसे भरणार लॉजिक नव्हतं. आणि असं कंपल्शन मी ह्याच्यात तरी कुठल्या हॉटेलमध्ये ऐकलं नव्हतं की तुम्ही काय म्हणतात एकाच थाळी तुम्ही स्टार्ट केलं तर पण आम्हाला शेअर कारण समजा जरा एखाद्याला भूक कमी आहे, कमी असेल त्याला खायचं नाही, थोडंसं खायचं आहे, तर दुसरी थाळी घेऊन उपयोग काय? तुम्ही तुमचा बिझनेस वाढवण्यासाठी तुम्ही अन्न का वेस्ट करता? हा आमचा मुद्दा आहे. त्यामुळे मग आम्ही तिथून उठलो आणि आम्ही इथे आलो आणि इथं आम्हाला शेअरिंगमध्ये आहे आणि आम्हाला जसं पाहिजे होतं तसं बरोबर भेटलं. हो. व्हेज मेन्यू पण भेटली. व्हेज मेन्यू पण वेगळा आहे जिथे आम्हाला डाळ आणि राईस असं दोन्ही वेगळं मिळालं आहे. इवन तो खिचडी इन्क्लुडेड नाही पण डाळ राईस ॲटलिस्ट मिळालं. सो आम्हाला ते म्हणजे शेअरिंगमध्ये पण आम्ही खाऊ शकतो अशातली गोष्ट आहे हो. इथे लकी. पण इकडे असा नियम आहे की नाही माहीत नाही की एका थाळीत एकच माणूस जेवणार दोघांनी नाही, कारण की आम्ही दोघांनी थाळी नाही घेतली, सेपरेट डाळ आणि राईस घेतलं आणि नाही हे पण सेपरेट घेतले हे पण सेपरेट घेतले. सो तिकडचा असा नियम असेल तर तुम्ही जरा चेंजेस करा. 7-12 या हॉटेलला जाताना जरा विचार करा. असा नियम तिकडे आहे की नाही माहीत नाही. त्याचं कारण म्हणजे आम्ही सेपरेट घेतलं. बट जर असेल तर तुम्ही चेंज करा मग दुसरीकडे आणि एखाद्या हॉटेलला तुम्ही जाऊ शकता. आणि एखाद्या हॉटेलला जाता तर तुमचा कस्टमर म्हणजे हा देव माणसासारखा असतो. त्याच्याशी जरा नीट पद्धतीने बोललं पाहिजे. तर तिकडे जरा आम्हाला विचित्र ॲटिट्यूड वागणं असं दिसलं, त्यामुळे पण आम्ही जरा बाजूला सरकलो. असं असेल तर आम्ही बसत नाही. माझा आवाज येतोय का माहीत नाही. बोला बोला. हे भारी होतं. रिमेक करायला सांगितलं करू नाही शकणार. बोललो. काय बोललो? आता मला भूक लागली. बाकी काय नाही बोलायचं. बोला. आणि आता पोटम पूजम करायची आहे. कारण की मला ना आता इथून नॉनस्टॉप 4 तास गाडी चालवायची आहे. हा मी गाडीत लावणार पण मी काय म्हणते कानाखाली कोणी मारली तुझ्या? माझ्या लेखाने मारली. मला तर सांग करून इथून दिली होती. हा ह्याचा लेख आहे ना सगळ्यांना मारतो, म्हणजे मला सोडून या दोघांना खूप मारतो. मला तर इथून दिली होती. मला नाही पडत. मी तुझी फेवरेट आहे ना? मी फेवरेट आहे की हा फेवरेट आहे? आज तू बसायला माझ्या मांडीवरती येतो. काकाला काय बसायला बुक करून ठेवला आहे का? मग मी फेवरेट आहे ना म्हणून तू मला मारत नाहीस ना, म्हणून तू मला त्रास पण देत नाहीस ना. ओय हा दॅट्स लाईक माय बेबी. झालं जे प्रूव्ह करायचं होतं ते प्रूव्ह केलं मी. तो धावायचं तेव्हा धावतोच. तर हे आहे आम्ही आलेलं दुसरं हॉटेल. लिटरली आम्ही इथे जेवलो आणि इथे हात धुवायला प्रॉपर जसं तुम्ही तुमच्या गावी असते मोरी छोटी तसं एकदम फुल केलेलं आहे.
इथे जेवणासाठी बैठी सोय आहे. ए त्याला जागा कर ना. हाऊ मच? तो बघ रडतोय. तू घाबरून गेला बाहेर गेला. बाकी काय नाही, गप्प बस. आमच्या भावाला झोप नाही लागणार. हा सांग, इकडेच सांग जेवणाविषयी. जेवणाचं म्हणजे खूप छान. जा तू पण. आम्ही डाळ तडका फ्राय असं घेतलं होतं म्हणजे अंडापोळीची ऑमलेट, अंड्याचे आमलेट, भाकऱ्या. आणि वहिनीने आमच्या पूर्ण चिकन थाळी घेतलेली. वहिनीचा आमचा रिव्ह्यू पण एकदम बाप होता, म्हणजे खूप छान बोलल्या. हो, वहिनीचा रिव्ह्यू मस्त आला म्हणजे समजून तर मस्त आहे. वहिनीला सहजासहजी आमचं काही आवडत नाही. पण जसं खाल्लं तसं बोललं की चिकन खूप छान आहे. हो, मेन म्हणजे चुलीवरचं जेवण आहे. एकदम चुलीवर. हो, आणि चवीत कळतं की चुलीवरचं जेवण आहे. लोकेशन काय आहे? मुंबई सातारा रोड ना? मुंबई सातारा रोडला. आणि मुंबईवरून तुम्ही याल तर लेफ्ट साईडला, आणि जर सातारा साईडला जाल तर नाही, मुंबईवरनं तुम्ही याल तर राईट साईडला आहे, आणि सातारावरनं याल तर म्हणजे कोल्हापूर सातारा साईडने याल तर लेफ्ट साईड. साईडला. पण हॉटेलची सगळ्यात भारी मजा म्हणजे जेवण अप्रतिम. आणि इकडची ही बैठी सिटिंग हो, हे पण खूप छान आहे. एकदम माणुसकी, प्रॉपर. बोलण्याची पद्धत खूप प्रेमळ आहे. हा, एकदम प्रेमाने बोलले. कारण आपल्याला माणसं जोडणं जमतं, त्यामुळे यांची पद्धत पण बोलण्याची अशी आपलीशी माणसासारखी वाटली, त्यामुळे खूप छान होतं. सर्व्हिस खूप छान होती यांची. बाबू, चिकन कसं खूप वाटलं? छान, खूप छान. थँक्यू. हा, आणि बाकी सगळ्यांनी विजिट करा नक्की इकडे आल्यावरती. थँक्यू. चला भेटूया. येस येस. तर आमचा टाइम मुंबईत पोहोचण्याचा होता 4:30. साहेबांनी आणलंय 3:30 पर्यंत मुंबईत. आता आहे अटल सेतू, आणि जसं अटल सेतूला लागलो मुंबईच्या दिशेने प्रस्थान केलं तसं पावसाने आमचं स्वागत केलंय मुंबईत. तर आम्ही मुंबईला आता प्रस्थान झालेलो आहोत. प्रस्थान केलेलं अटल सेतूवरती पावसाने स्वागत केलंय, म्हणजे आम्ही मुंबईत पोहोचलोय आणि पावसाने मुंबईत हजेरी लावली आहे. त्यामुळे पावसाचे खूप खूप धन्यवाद. आमचं मंडळ तुमचं आभारी आहे पावसा. सकाळचे 4:45. 4:45 आणि आम्ही आता पोहोचलोय पार्किंगमध्ये. जिथून निघालेलो तिथून परत पोहोचलो आम्ही. आता आमच्या ताकद नाही, जास्त काय बडबड करायची. त्यामुळे हा जो ब्लॉग चालू होता ज्योतिबापासूनचा, तो आता इथेच आम्ही एंड करतोय, संपवतोय. चला, टाटा, बाय बाय, सी यू. गुड नाईट, गुड मॉर्निंग, जे काय असेल ते. आमची गुड नाईट, तुमची गुड मॉर्निंग झाली. ब्रह्ममुहूर्त चालू झाला. चालू आहे. येस, एनर्जी सगळ्यांची लो असल्यामुळे आवाज स्लो येतात आहे. आम्ही झोपलो नाही. झोपलो काय? हे झोपले असते तर कसं चालेल? गाडी आलीच नसते. आम्ही धिंगाणा करत आलो दोघेजण. नको, जाऊ दे. हा, माझे डोळे उघडत नाही. चलो, टाटा, बाय बाय.